लोक तुम्हाला नावं ठेवत होते ते तुमच्याकडे पाहतच राहते. करा असं काहीतरी. तर नंबर 1, नेहमी गप्पा मारणारा माणूस जेव्हा चिडून ओरडायला लागतो, बोलायला लागतो, तेव्हा समजून घ्या की आता हद्दपार झालेली आहे. नंबर 2, जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नसतो तो माणूस चलाख असतो आणि तो कुणाचाच नसतो, हे तुम्ही वेळूच समजून घ्यायला विसरू नका. नंबर 3, जर गेलेली वेळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्या वेळेला विसरून जा आणि भविष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि सुखद अनुभव मिळेल. नंबर 4, समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमजूतदार माणसाची फक्त जीभ चालते. समजूतदार माणूस बना, समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान आणि इज्जत नक्कीच मिळेल. नंबर 5, मतलबी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आपल्या आयुष्यामधूनही डिलीट करा. असे लोक फक्त स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्यासोबत असतात, त्यामुळे त्यांचा सुप्त हेतू वेळीच ओळखायला शिका. नंबर 6, जीवनामध्ये कोणाची मदत करण्यासाठी फक्त पैशाचीच नाही तर एका चांगल्या मनाचीही गरज असते. मन स्वच्छ असेल तर सर्व काही शक्य आहे. नंबर 7, एकटे राहण्याचा आनंद घ्यायला शिका, कारण नेहमी कोणीच तुमच्याबरोबर राहणार नाही. नंबर 8, घरात पाहिजे तेवढं रडून घ्या, परंतु दरवाजा उघडताना चेहरा नेहमी हसरा ठेवा, कारण लोकांना लढणारी माणसं आवडत. नंबर 9, तुमचे आयुष्य फक्त तुमच्याच हातात आहे, त्यामुळे त्याला चांगले बनवण्यासाठीच कधीच कोणाकडून अपेक्षा करू नका. नंबर 10, तुमच्या जवळची सगळ्यात मोठी दौलत तुमची वेळ आहे. तुम्ही ज्याला पण तुमची ही अमूल्य वेळ द्याल थोडा विचार करून द्या. नंबर 11, आजकाल लोक पूर्ण भरोसा जिंकून नंतर परत तो तोडून टाकतात. नंबर 12, आजच्या काळामध्ये स्वतःचे थोडे जपून चाला, कारण जागोजागी लोकांनी वाईट विचार पसरले, हे वाईट विचार कधीही तुमच्याकडे प्रवेश करू शकतात. नंबर 13, या जगामध्ये खूप प्रामाणिक बनून चालत नाही, कारण तुम्ही जेवढे दबून राहाल लोक तुम्हाला तेवढाच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतील. नंबर 14, बऱ्याच वेळा एक गोष्ट लक्षात येते की जो माणूस साधा सरळ आणि इमानदार आहे त्याची कोणीही इज्जत करत नाही, आणि जो खोटं बोलतो, बेईमानी करतो, तो सगळ्यांच्या गळ्यात काहीच पण. नंबर 15, मला कधी कधी असं वाटतं की काही लोकांमध्ये हृदयाऐवजी कॅल्क्युलेटर बसवले जातात. ते समोरच्या व्यक्तीबरोबर हात मिळवण्याआधीच हिशोब करतात की याच्यापासून मला किती फायदा होणार आहे. नंबर 16, खऱ्या बुद्धिमान व्यक्तीची ओळख हीच असते की त्यांच्यामध्ये काहीही अभिमान आणि अहंकार नसतो. नंबर 17, दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांनाच दिसतात, पण वेळ जेव्हा स्वतःवर येते तेव्हा लोक आंधळे बनतात. माणूस स्वतःसाठीच वकील बनते तर इतरांसाठी न्यायाधीश नक्कीच बनते. नंबर 18, जी व्यक्ती बुद्धी सोडून भावनांमध्ये वाहत जाते त्याला कोणीही मूर्ख बनवू शकते. म्हणून कोणताही निर्णय घेताना भावनांच्या आहारी न जाता घ्यावा. नंबर 19, जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठीच पूर्ण ताकद लावा, कारण या जगामध्ये पैसाच सर्व काही आहे. लक्षात ठेवा, भले गरीब म्हणून जन्माला आला असाल परंतु मरताना श्रीमंत म्हणून मरा. नंबर 20, थोडा धीर धरा, कारण प्रत्येक दुःखानंतर सुखाची वेळ नक्कीच येते, कारण सुखदुःखाशिवाय जीवनाला महत्त्व नाही. नंबर 11, कोणासाठीही समर्पण करणे अवघड आहे अशी व्यक्ती शोधणे ज्याला तुमच्यावर समर्पणाची कदर असेल. नंबर 22, झोप किंवा निंदा करण्यावर जो विजय मिळवतो त्याला पुढे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. नंबर 23, त्याचबरोबर तर आपण सहज रडू शकतो जे सरळ सरळ दुश्मनी करतात, पण अशा लोकांचं काय करायचं जे हसून कपट कारस्थान, समोरून वार करणाऱ्या शत्रूपेक्षा पाठीमागून खंजीर खुपसणारा मित्र नेहमी घातक असतो. नंबर 24, आयुष्य हा काटाकुटाचा प्रवास आहे, धैर्य त्याची ओळख आहे. रस्त्यावर तर सगळेच चालतात, पण रस्ता जो बनवतो तोच खरा माणूस असतो. नंबर 25, तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असले तरीही प्रॅक्टिस आणि प्रयत्न केल्याशिवाय ते बेकार असते.
प्रॅक्टिस आणि प्रयत्नाशिवाय तुमच्या टॅलेंटला गंज. नंबर 26, जेव्हा आपली वाटणारी व्यक्ती परक्यासारखे बघायला लागते तेव्हा ती आपली व्यक्ती कधीच आपली वाटत नाही. नंबर 26, कर्ज तर फेडता येते परंतु उपकार कधीच फेडता येत नाही. म्हणून कोणा व्यक्तीचे आपल्यावर काही उपकार असतील तर आयुष्यभर त्याचे ऋणी राहा. नंबर 28, लोक जिवंत माणसापेक्षा नीट बोलत सुद्धा नाही आणि मृत्यूनंतर त्याला हलवून हलवून विचारतात, अरे तू बोलत का नाहीस. नंबर 19, जर कोणी तुम्हाला वाटत टाळत असेल तर त्यांना टाळू द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ सगळ्यांचीच येते. आज त्याची आहे, उद्या तुमची येईल. नंबर 30, आज जगामध्ये लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे. जे खोटं गोड बोलतात त्यांचं नातं टिकून राहतं, पण जे खरं बोलतात त्यांचं नातं. नंबर 31, जो सर्वांचाच माझा तो माझा सांगत असतो, तो कोणाचाच नसतो. नंबर 32, जर वर्तमान काळात खुश राहायचे असेल तर भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची चिंता सोडून दिली पाहिजे नक्कीच. नंबर 33, चुकीचे लोक तुम्हाला तेव्हाच जिंकतात जेव्हा बरोबर असणारे लोक गप्प असतात. नंबर 34, ज्यांनी कधीही वाईट वेळ पाहिली नाही त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव कधीच होणार नाही. म्हणून आपल्या क्षमता तपासण्यासाठी का होईना आपल्या आयुष्यात वाईट वेळ यायला. नंबर 35, कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले हे आहे की तुम्ही त्या जागेला चांगले बनवा, तिथे तुम्ही असता. नंबर 36, जोपर्यंत एखाद्या गोष्टीची पूर्ण माहिती नसेल तोपर्यंत गप्प राहणं चांगलं. नंबर 37, ज्या गोष्टींना तुम्ही बदलू शकत नाही त्या गोष्टींचा विचार करून काहीही मिळणार नाही. नंबर 38, विश्वास ही एकच ट्रॉफी आहे जिला जिंकल्यानंतर माणूस बऱ्याचदा तोडून टाकतो. नंबर 39, अशा लोकांपासून दूर राहणं ठीक आहे ज्यांना तुम्ही जवळ असण्याची कदर नाही. त्यापेक्षा एकटं राहणं कधीही चांगलं असतं. नंबर 40, खऱ्या लोकांपासून पण तेवढाच विश्वास ठेवा जेवढा आपण औषध आहोत. नंबर 41, पैसे उधार द्या पण खूप विचार करून द्या, कारण कधी कधी स्वतःचेच पैसे भिकाऱ्यासारखे मागावे लागतात. म्हणून फक्त गरजवंतांना आणि विश्वासू माणसांनाच पैसे उधार द्या. नंबर 42, माणसाचा सर्वात मोठा दुश्मन त्याचं डोकं असतं. ते पकडून पकडून त्याच कडू आठवणी समोर आणते ज्या तुम्हाला त्रास देतात. नंबर 43, प्राणी मार खाऊन पण इमानदार असतात आणि माणूस प्रेम मिळवून सुद्धा गद्दार बनतो. नंबर 44, बुद्धिमान फक्त तेच नसतात ज्यांना फक्त बोलणं माहीत असतं. खरे बुद्धिमान तर ते असतात ज्यांना कुठे गप्प राहायचं ते चांगलंच कळत असतं. नंबर 45, तुम्ही जेवढे साधे सरळ इमानदार आणि प्रामाणिक असाल तेवढे चतुर आणि बेईमान लोकांपासून फसवले जाल. नंबर 46, आरशाची काच खूप कमजोर असते पण खरे चेहरे दाखवायला ती कधीच घाबरत नाही. नंबर 47, बोलणं खराब असणं हे डोकं खराब असल्याचं पहिलं लक्षण. नंबर 48, मोठा तोच असतो जो छोट्या लोकांची दुःख आणि अडचणी समजून घेतो. नंबर 49, तुमचे विचार असे ठेवा की तुमच्या विचारांवर लोकांना विचार करायला लागला पाहिजे. नंबर 50, आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो. जेव्हा विचारांना कृतीची जोड असते तेव्हा काहीतरी नवीन आणि चांगलं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.